आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे आणि म्हातारपण हे केलेल्या पुण्याईवर अवलंबून आहे. तिन्ही वाक्य पडतात का पहा. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बालपण हे आई वडील जसे संस्कार करतील त्यावर अवलंबून आहे. तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही अभ्यास केला तर विद्वान व्हाल, शरीर कमावलं तर पैलवान व्हाल, लिंता धरली तर व्यापारी व्हाल. कष्ट कराल हा तुमच्या हातातला काळ आहे. आणि तुम्ही जेवढं तरुणपणात पुण्य कमवाल त्याच्यावर तुमचं म्हातारपण मजेत जाणार. पुरावा आहे का हो काही? घ्या ना पुरावा. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. तिन्ही गोष्टी आता फायनल करा. जन्म देवाच्या हातात, मृत्यू देवाच्या हातात. पण बालपण आई वडिलांनी संस्कार केले. बापाच्या खिशातले 10 रुपये चोरल्याबरोबर बापाने जर तो पोरगा उचलून आपटला तर कधीच चोरी करणार नाही. नापास झालेला पोरगा 2-3 वेळा जर चांगला लाईट बंद करून फटकावला तो 35 वर्ष पास झाल्याशिवाय राहणार नाही. हा 15-20 मिनिटं सतत कोणत्याही शंभऱ्याबरोबर आपली पोरगी मोबाईलवर बोलत असेल तर तिचे 2-3 दात पाडून टाकले ती कधीच रेंज मध्ये राहणार नाही. आता हे कुणाच्या हातात आहे? आई वडिलांच्या. मग आई वडिलांनी केलेले संस्कार त्यावर पुढचं अवलंबून आहे. आणि तरुणपणी आहे हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर आहे. तिथे डोकं नाही लावायचं. आणि निगेटिव्ह विचार कधी करायचा नाही. निगेटिव्ह नाही करायचा. बोललाही डॉक्टर झाले म्हणून मला मेडिकलला जायचं नाही, हा हलकट विचार आहे. विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच. या जगात अजून वारकरी संप्रदायाची, संतांची आणि विद्वानाची किंमत कधीच कमी होणार नाही हे ध्यानात ठेवा. तुम्ही बाकीचं किती दुकानं टाका त्यात काय एवढं विशेष नाही. सोनाराच्या शेजारी भेडीवाल्यानं दुकान टाकल्यावर सोनाराच्या गल्ल्यावर काय परिणाम? सोनाराचं गिराईकच 30,000चा येड्या. भेडीला कधी 30,000 होतील? तू असा जरी मिळाला कांदे कापू कापू होणारच नाही ना. म्हणजे सोनाराच्या शेजारी भेडीवाल्यानं दुकान टाकलं काय एवढं नाविन्य नाही. काय म्हणतो धंद्यावर परिणाम होईल कोणच्या? अहो भेडीचं गिराईकच नालायक आहे. ते काही सज्जन गिराईक आहे का? एक मेलं कांदे कापू कापू, एक मेलं लिंबू पिळू पिळू आणि खाऊन झाल्यावर लिहून ठेव. गिराईक आहे तसं ते. आणि मागायला गेलं का पळून चाललो का? ती गिराईक आहे तसं. क्वालिटीला किंमत आहे एक ध्यानात ठेवायचं. आणि जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. अजून वकील असे विद्वान आहेत काही काही तोंडातून शब्द बाहेर पडला की पैसे आहेत. बालपण तसं घालवाल तसं तरुणपण जाईल. आणि ज्या माणसाचं तरुणपण बरबादीत गेलं 3 वाक्य सांगतो ध्यानात ठेवा. लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होईल, पण त्या सोन्यावर कोणतीही क्रिया केली तर परत लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण साखरेवर कोणतीही क्रिया करा तिचा ऊस होणार नाही. दुधावर क्रिया केली तर त्याचं लोणी होईल, पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, 199 आणि 200. लोहाचं कणक होईल पण परत साखर होणार नाही. एकदा 25 वर्षापर्यंत माणूस बरबादीत गेला ना, म्हातारपणी त्याला किती ठिकाणी गंध लावू द्या तो सुगंधात बुडू द्या सुधारणार नाही. नाही नाही. गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली म्हणून कुत्र्याला पालखीत घातलं. कुत्रा रूप आहे ना खंडोबाचं. कुत्र कवर कळ काढील जवळ पालखीतून खाली पाहत नाही. त्यानं खाली डुकून पाहिलं 2-4 मित्र दिसले उडीच टाकून दिली. महाराजांची भाषा किती सुंदर आहे. श्वास भाषा किती सुंदर आहे. महाराजांची अरे येत ओवी पा किती दुसरी अध्यात किती सुंदर ओवी आहे. येत इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती आणि तरले ना तरती विषय शिंदू. नाही नाही ते सुटणार नाही. पुरावा सांगा महाराजांचा. जरी का गाढव तीर्थी नाणी लाव उपयोग नाही. गाठ्यातलं प्रमाण सांगू. मुक्त फळहार खरासी घातला, कस्तुरी शुक्राला चोजविली, वेद परायण बदिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. फायनल. पुन्हा डोक्याला व्हायचं नाही. चला थोडं पुढे. तुम्ही पुढे जायचंच कवा. बालपण, तरुणपण, म्हातारपण आता हे सगळं अवलंबून आहे ज्ञानावर. पण ते ज्ञान कोणतं? 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावी. आतलं ज्ञान. हे पुस्तकातल्या ज्ञानाचं झाकली 1.25 लाखाची. भरत्याच शाळा. एक वाक्य सांगू तुम्हाला.
अजून आमच्या म्हशी वळणाऱ्याच्या बायकोनं सासूचा छळ केला नाही, पण 90,000च्या पगारावाल्यानं सासू आई घरात ठुली नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. 90,000 रुपये पगार घेणाराने आईला घरात ठुलं नाही, पण एक टाइम चहाला साखर नसणाऱ्या सुनेनं अजून सासूचा तेवढा छळ केला नाही. यावर तुमचं मत काय? सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही. पण ज्या घरात महिन्याला 1.5 लाख येतात त्यांनी बापच घरात ठुले नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुमचा मेंदूच बंद होईल 5-10 मिनिटात. आता एक वाक्य सांगतो, डोक्यातली खटकी जाईल. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्यात शंका नाही. दुसरं वाक्य नीट ऐकायचं. संपत्ती मिळाल्यावर सुख मिळालंच असं नाही. संपत्ती मिळाल्यावर, वाक्य लिहून ठेवा, संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच याच्यात शंका नाही. आणि आपल्याकडे समाधान कुठे? कपाट भरून वाटाय झोप नाही, झोपायच्या गोळ्या आहेत काही ना, झोप हो झोप, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, रस्त्याच्या कडेला भिकारी घोरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही. बंगल्यात मांजराने उडी मारली, उठला, त्याची सावली पाहून मागं सरकतो, पडला खाली म्याला. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळ्या उसाच्या तोडी ती, 4 मुळ्या लाकडं काढी ती, तिला सर्दी होईल. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात घ्या, डोळ्याला अंधार यायच्या. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करी ना, तोही गुतून ठोला, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तूही मरण. पगार झाला का त्याला मेडिकल वाला म्हणतो राम राम 3,000 तुला 1,700 राहिली. हे आमचे माथाडी कामगार आहेत, हाडाची काढं करून कष्ट करतात. सगळे पहा ना कसे टवटवीत आहेत, पूजा घालतात वर्षातून एक सत्यनारायण पूजा आणि एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान. कशाला देव त्यांचं वाईट करील? आणि कबूल होत माथाडी कामगार मंडळी, तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झालं का नाही? हा विनोद नाही महाराज. वाईट चांगलं करणारा तर चांगलं होणारच, होणारच, ते कळत न कळत. पण इकडं काय वाच्यानं मनानं काम केलं ना, घरात काहीतरी चांगला फायदा होणार. आणि चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही. चला, पाया ज्ञान आहे. इथं आपण इमारत बनवून देतो पटकन, तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान, कळस वैराग्य आणि विस्तार नाम. इथं होतो. या जगात 2 इमारती आहे, एक मानव निर्मित आहे, एक ईश्वर निर्मित आहे. रो हाऊस, बंगला, फ्लॅट मानव निर्मित आहे, पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे. आता तिला पाय आहे, हिला पाय आहे. हिचा पाया कोणता? ज्ञान. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. 4था मजला काढला तरी वर गच काढित तू अमृत पिऊन आला का? मर्शींना पाणी मारता मारता कशाला कमी तो? एक वाक्य सांगा मला. 55 वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही. 55 वर्षाचा कीर्तनकार झाला, फेटा ठेवून द्यायचा, उरफाटी वाक्य वराळल्यापेक्षा बंद. 55च्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही, रिलॅक्स नातवाशी खेळत बसायचं. 70चं म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघले, पागल नाहीत. 6 अर्ज फाटले पीएनटी कानात, हातच हालायचा त्याचा नसतो. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपली. एकदा होऊ दे, तू आता नदीकडे निघ, एकदाही नको दोनदाही नको. काय करायचं? त्याचा उपयोग काय? आयुष्य जात हे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोरवा आणि ध्यानीदा धनदारा पुत्र बंधू सोयरे सर्व हे मिथ्या शरणरिगा. काय करायचं? कशामुळे झालंय? तिला पाया, हिला पाया, तिला खिडक्या, हिलाही खिडक्या. हिला किती खिडक्या? वारकरी मंडळी, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10. मोजून देतो 10. 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9 झाले की 9? हे 10 आलं कुठून? संतांचं म्हणणं आहे 10 द्वार.
मोजा परत 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे 10वं द्वार. म्हणून तर चुकिता तुलनेशी ब्रह्म ब्रह्म आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञानाती कोणी अवतार पार फायनल. त्याला खिडक्या याला खिडक्या, त्याला दरवाजा याला दरवाजा, त्याच्यात माणसं याच्यात माणसं, याच्यात किती माणसं 23 घ्या लिहून. एक जीव त्याला 2 बायका. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक बायकोवाल्याचा परपंचच नाही. मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो. बायका 2च करायला पाहिजे. ज्यांना एक एक आहे त्यांनी प्रयत्न करा. जाऊ द्या वय भाऊ द्या, काही फरक पडत नाही. पण बायका 2च पाहिजे महाराज. नाही 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 नाही. जे माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा. जाऊ द्या कशी असू दे, इडी बहिरी मुखी, पण बायका 2च. पुरावा पुरावा. तुम्ही म्हणाल एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या दुसऱ्या अंत्याकडून नाही, पण बायका 2च पाहिजे. कोणत्या नीड आहे का? आता एक जीव या त्याला 2 बायका आहे, प्रवृत्ती निवृत्ती. नीड आहे का बरं का? आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना, हे वराळे. जीव हा नवरदेव आहे, जीव हा नवरदेव आहे आणि हे सगळे इंद्रिय वराळे. या जीवाला मुक्तिरूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही. मग बायका 2च पाहिजे, एक चमड्याची आणि एक मुक्ती. आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला, तिचं काय ती जागृत देवस्थान आहे. तिची काय काळजी नाही. तिनं आपल्याला आपल्या आईबापापासून तोडलं. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बोला पटकन पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला कोणी अजून वाईट बोलेल का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. दिंडीत जर या खल्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, मला म्हणला दिंडी गेली उडत दुसरी दिंडी. मग या दिंड्या वाढल्या का म्हणून भजण्याला अहंकार झाला का? हिना नावा आलाच चाल म्हण नाही. पण आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही तरी आपण भेळ घेऊन जातो. खाय बाई, आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आणि आपण खरं आहे भाऊ. अरे चमड्याची बायको आहे ती, चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे. तिला पाया तिला, हिला पाया, तिला खिडक्या हिला खिडक्या, तिला दरवाजा हिला दरवाजा. आता त्याच्यात माणसं 23, त्याच्यात माणसं लागेल तेवढे, याच्यात माणसं 23 पटकन लिहून घ्या. एक जीव त्याला 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 नाट 20, 2 बायका 22 आणि एक जीव 23. फायनल. आता आपल्या घरात वस्तू काय महिला मंडळ? फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, काय असेल ते, पंटी वंटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर फिटर लागेल तेवढं. हे काही कामाचं नाही. याच्यात काय काय लिहून घ्या. जरा किचकट आहे, फिट करून देतो. बिंबीजवळ खड्डा, हा म्हणा नाही म्हणा. दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा, बोट ठेवा इथं, सरळ वर वाढा इथपर्यंत येईल. 3 खड्डे लागतील. 1 2 3, 3 लॉक, 1 ओपन. हा म्हणा नाही म्हणा. हा, याचं नाव परा, याचं नाव पसंती, याचं नाव मध्यमा, याचं नाव वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघम बोलणं इथून येतं. याला म्हणायचं वाण्या. या 4 झाल्या. आकडे बरेच आहे, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. 4 झाल्या वाण्या, परा, पसंती, मध्यमा, बोलायचा वैखरी. 4 मुक्त्या, साविदत्ता, समीपता, सर्वपता, सलोकता. झाल्या 4 मुक्त्या. वाण्या पटकन बोला. वाण्या एब्रया, वाण्या 4, जोर जा बोल जा. वाण्या 4, मुक्त्या 4, नाड्या 72,000. इथून वर 5 कर्मेंद्रिय आणि इथून खाली 5 ज्ञानेंद्रिय. 5 आणि 5 10. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पुन्हा 5 विषय, स्पर्श, रूप, रस, गंध, स्पर्श, रूप, एवढे 5 विषय, 5 ज्ञान, एवढे याच्यात भांडवल. आणि ह्या भांडवलाचा पाया ज्ञान आहे. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून
अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे दोनच आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला आणि अभंग येड्यांच्या सुद्धा पाठ घालील लोटांगण वंदीन चरण. पण एकही माणूस हा अभंग शुद्धीव म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. घालील लोटांगण वंदीन चरण, दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं, फायनल झालं. आता आज कीर्तनाला घेतला नामदेवरायांचा कडवे 4. आता नामदेवरायांच्या बाबतीत 6 वाक्य. देव बोलला नामदेव महाराज, देव जेवला नामदेव महाराज, देव नाचला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत नामदेव महाराज, देव हाताने दूध पिला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत नामदेव महाराज. अरे मंदिरात फिरलं नामदेव महाराज आणि 14च्या 14 माणसांनी एकाच दिवशी समाधी घेतली नामदेव महाराज. जगातला सगळ्यात मोठा इतिहास. ज्यांच्याबरोबर देव देवला फिरविले जगा माझी. बस पुन्हा डोकं लावायचं नाही. नामदेव महाराजांचं अख्खं चरित्र एक. देव बोलला नामदेव महाराज, देव जेवले नामदेव महाराज, देवाने जीव घातला, देवाला जीव घातलं नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज. एवढंच नाही, मेलेली गाय जिवंत नामदेव महाराज, हात लावल्याबरोबर दगडाचा परीस नामदेव महाराज. बस. आणि संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि भक्ती करणार आहे. अभंगाला कडवे 2च आहे, पण पूजा बाकी याच्यात 7 आहे. पहिली पूजा आहे, 2-4 पूजा आहेत. 1 घालीन लोटांगण पहिली पूजा आहे. 2 वंदीन शरण दुसरी पूजा आहे. घालीन लोटांगण आणि डोळ्यांना पाहिन रूप तुझे तिसरी पूजा आहे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन. आता इथं आनंद शब्द का आला एका मिनिटात सांगतो. प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. परत नीट आहे का? प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण 5वा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंदमय कोश हा फक्त माणसातच आहे, इतरात नाही. आता पुन्हा आनंदाचे 5 प्रकार आहेत. 5 लिहून घ्या पटकन. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. मग एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली, नाविन्य नाही. हे म्हणजे हे नाही, ते फक्त वयानं दमलंय. माणसाच्या 2 गोष्टी कधी म्हातारे होत नाहीत. 1 मन आणि 2 वासना. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी 23 जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते त्वा. नाथबाबा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आजा मेळाला 108व्या वर्षी मुलगा झाला. मग आता आपल्याला भक्ती करायची आहे म्हणून अभंगाला सुरुवात. नामदेव महाराजांचं चरित्र संपलं. 3रा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपाले माई सिस्टीवाले महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ तळोजा माथाडी कामगार टोळी क्रमांक 1362. कार्यक्रमाचे आयोजक आरवी विधाते दिलीप आनंद फडके. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले स्टेजवर स्टेजच्या खाली समोर सगळे बसलेली महाराज मंडळी, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला जेवणारे, पंगत जीवन घरी जाणारे गायक वादक सगळ्यांना 2019ला फडके आणि विधाते साहेब यांनी आयोजित केलेल्या माथाडी कामगार 1365 टोळी क्रमांकाच्या सत्यनारायण पूजेच्या कीर्तनाला सुरुवात करताना सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललंच काय होतं? आतापर्यंत 2च गोष्टी झाल्या. ज्ञान, आता नम्रता भक्ती करायची का, त्याचं उत्तर आहे का. महाराज ह्या पूजा का घालायच्या? आज कळत न कळत पण प्रत्येक माणसाला सुप्त अहम आहे. हा म्हणा नाही म्हणा. गायकाला गायकाचा अहम आहे, वाजवण्याला वाजवण्याचा अहम आहे, पेटीवाल्याला माझ्या स्वराचा अहम आहे, मला माझ्या कीर्तनाचा अहम आहे. काहींना इष्टितीचा अहम आहे, काहींना पैशाचा अहम आहे, काहींना मी नोकरीला याचा अहम आहे, तर काहींना माझी बायको देखणे आहे याचाच अहम आहे. आता मला सांगा, बसलेल्यापैकी प्रत्येक माणसाला सुप्त अहम आहे. आता ऐका, माथाडी कामगार मंडळीला सांगतो,
या जगात तुमच्या इतके कष्ट दुसरं कोणी करीत नाही. कष्ट, एक वाक्य सांगून ठेवतो, कष्टाची लक्ष्मी सन्मार्ग दाखवते आणि पापाची लक्ष्मी स्मशानातला नेते. थोडं बारीक उदाहरण घ्या महाराज. प्रत्येक माणसाला अहम झालाय आणि तो अहम का झाला? उत्तर एक हरिपाठात प्रमाणे त्याच नामासी विनमुख बोल जा तो नर आणि लक्ष्मी कुणाजवळ येते? नित्य नेम. महाराज आज घरं मोठाली आहेत, कोटीचे बंगल्यात, फरशी पुसायला मशीन आहे, कपडे धुवायला मशीन आहे. महाराज घरात सगळं आहे, पण घरातलं घर पण गेलंय. घरात मशीन मध्ये कपडे घातले, बटन दाबून दिलं, बाई गावाला जरी जाऊन आली तर मशीन कपडे वाळवत आहे. पण कपडे खराब कशामुळे होतात याचा लोक विचार करीना. कपडे कामावरून घरी जात असताना आपण डायरेक्ट घरी येत नाही, त्याच्यामुळे आपले कपडे खराब होते. महाराज घरातली कौलं गेली, स्लॅब आलाय. घरातली सारवायची जागा गेली, फरशी आली. घरातली चूल गेली, गॅस आलाय. पण माणसं बाह्य रंगाने किती बदलली तरी अंतररंगानं बदलली नाहीत. आणि अंतररंगानं बदलायचं काम फक्त कीर्तनच करू शकतं, दुसरी कुणा ताकद नाही. दुसरी कुणा ताकद नाही. लोक जमवायची आणि लोक बदलायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. आणि आज फक्त कीर्तनच जगात सत्य राहिले, नाही तर सगळीकडे वाटोळं झालंय. कुठं काय राहिले? दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन, दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, दोन पखवादी एकत्र बसले तर एकमेकांच्या टवळ्या करतात, आणि दोन पुढारी एकत्र बसले तर त्यांच्या डोक्यात वेगळी खटकी. जावा कोणच्या? 2च महिने गमत राहिली. आपण कोणत्या पक्षात जावा? जे तिकडे जावा तोच पडावा. ती आहे म्हणजे हे गेलं. पुढारी सध्या टेन्शन मध्ये सुधारणच त्यांना काही. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडे जाऊ का तिकडे जाऊ? हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्या? बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या. त्यांच्याकडे डोकं आहे मारा. ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा. येडे नाहीत ते फायदा त्यांचा आहे, पण ते आपल्यावर लुटी द्याल. ते काय म्हणतात, तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो. आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे. तुम्ही मर्याल सापाव फटके हाणता का आला? ती मंडळी किती हुशार आहे. मी जाणारच नव्हतो, मी पक्षनिष्ठ आहे. पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही. कोणचं? तुम्ही बदिरच वहिले, तुम्हाला काय? तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. तुम्ही तशी समाजानं फार नैतिकता सांगून दिली मला. समाजानं नैतिकता ठुलीच नाही. जी मंडळी गाथा पाण्यात टाकू लागायला होती ना, तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं, महिलांना नको ते अधिकार आले, त्यांची बुद्धी झाली कमी, अधिकार झाले जास्त. ती बोलूनच द्यायना बाई घरात. हो आपण म्हणलं ना, बाई कालचे कपडे धुतले नाही का? तेवढंच काम आहे का मला? बाई मी धुतो, आळडू नको. मी काय काय पाहा, ती आपल्याला म्हणते काय काय पाहा. म्या 3 मीटिंग करून आली, बाई धुतो मी, गुंगलू नको. आणि लय बोलत ना ना घटस्फोट घे बाई बा. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय झालं, घरातले कारभार गेले त्यांच्याकडे, पैशाचे व्यवहार त्यांच्याकडे. या 2-4 वर्षात त्यांनी लग्नामधले सख्खे मामाच बदलून टाकलेत. आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद अलीकडून, ती गुरु मामा, म्हणजे मानलेला मामा. भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे. सख्खे 4 भाऊ, ते मेले 4 एकखटी. ती गेली गाडी खाली 4 बी.
हेच दरिद्री उठलं कुठून चौथं मामा, आणि हाच नालायक लग्नात उभा असा हाणला पाहिजे लॉन्स मध्येच. महिला मंडळ, तुमच्याकडे किती पैसा येऊ द्या, अरे नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसाला, तुम्हाला अनेक मित्र असतील, अनेक समाज मानणार असेल, पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही गुणाशी दुश्मनी करा पण भावाशी दुश्मनी करू नका. तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले. निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे, पण तुमच्यावर हे मित्र मित्र जाऊ दे, हे फक्त पाहिजेपर्यंत आहे. मित्रांना काय घेणं नाही. फॉर्म भरायला गाव, प्रचाराला गाव, उमेदवार पडला एकट्या घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते तो दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद, अरे आणि परत आपल्या घरी आले. 13 मतानं पाडलं. तुम्हाला किती नालायक गाव आहे आपलं. तू कुठं कुंभ मेळायला गेला का? महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय, जन हे सुखाचे. ए मोकळं रडू द्या, मोकळं रडू द्या. बाबा बोलतो म्हणून धराल तो अंडा बोल. महाराजांनी हा तर तुम्हाला घाबरला जणू. त्याला वाटलं आधार पडला नाही. महाराज नुसतं चोपदारानं हात केला तर पोर गप राहिलं तर वारकरी संप्रदाय किती मोठा असेल. आता चोपदार बोलला तर पोर गप बसलंय. मी आरडून मारायला लागलो तरी तुम्ही सुधरानं. विनोदाचा भाग सोडा. आपलं कीर्तन आहे ना महाराज, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. गज बुवा आहे, दगड उचकला का बुवा आहे. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य. आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका आणि तुमच्यातलं म्हणून ऐका. त्यात फायदाच आहे. आज कीर्तन स्वतः जगात एकही गोष्ट चांगली ऐकायची राहिली नाही. महाराजांची भाषा इतकी सुंदर आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. काय भाषा वापरली तुकाराम महाराजांनी. पाया पडतो तुमच्या 2019ला 10 तारखेला इंद्रिकाच्या कीर्तनात पाया पडतो तुमच्या. एक सत्य ध्यानात ठेवा, प्रसंग किती मोठा येऊ द्या, मित्र थांबणार नाही, भाऊ थांबणार आहे. मित्र थांबणार आहे. 400 एकर जमीन दान केली. काय दिलं लोकांनी? काय दिलं काय लोकांनी? छलच ना. 400 एकर जमीन दान ज्यांनी समाजासाठी केली त्यांना लोकांनी काय दिलं? दुष्काळामध्ये स्वतःच्या घरातली इस्टेट सगळी लोकांना दान करून दिली. लोकांनी काय दिलं? अरे बेदरच्या बादशाहानं सुळावा द्यायची धमकी दिली तरी घरातलं धान्य लोकांना दान केलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय स्वतःच्या मांडीचं मांस कापलं. काय दिलं लोकांनी? स्वतःची बायको एकमन सोन्याला विकली. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय अरे स्वतःचं मुलगा गाणं गाऊन मुलगाचं मुलगा आईनं उकळात काढलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं गाणं गाऊन उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, स्वतःच्या भावातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. बंबाजीला मारलं, रामेश्वराचं गाथा पाण्यात टाकला, घरावर सावकारकी आली आणि घरातले भांडे सगळे लोकांनी नेले. महाराज एकुलतं एक पोरगे बापाच्या मांडीवर आजारी पडलं तर पाणी प्यायला भांड नव्हतं. काय दिलं लोकांनी? खापर नव्हतं होतं घरात. एक माठ आईनं घेतला, पाणी आणायला गेला. आई साहेबांना दुष्काळ पडेल असल्यामुळे अर्धा माठ पाणी मिळालं. तो माठ खाली पडला. तुकोबा राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता गेलं. काय दिलं लोकांनी? 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. नाही आलं ते. बायको गेली ना, मी रडलो नाही देवा. बाबाजीला मारलाय, मी रडलो नाही. रामेश्वराने गाता पाण्यात टाकलाय, रडलो नाही. भक्ताच्याच बायकोनं माझ्या अंगावर गरम पाणी ओतलंय, मी रडलो नाही देवा. पण आज माझ्या डोळ्यात पाणी आलाय देवा. का आलाय माहित आहे देवा? 42 वर्षाच्या इतिहासामध्ये देवा माझ्या डोळ्यात पाणी नाही पण आलं. आज का आलं देवा? का आलं? तर 13 दिवस तुम्हाला मी पाण्यात उभं केलं आणि मी खडकावर बसून भजन केलं, याचं मला माहित वाटलं. बस आता एक इच्छा आहे देवा. बस आता दिसून हे जना ऐसे करी. प्रार्थना सुरू केली. गुरुलाचे वेळोवेळा श्री अनंता पद्मनाभा
बस काय दिलं लोकांनी? पाया पडून सांगतो, रक्ताचेच देतील, दुसरं कोणी देणार नाही. यावर तुमचं मत काय? कितीतरी बापांनी चांगले चांगले पोरं सर्व्हिसला लागल्यावर आईबापापासून तोडले आणि मुलीच्या आग्रह खातर सासरवाडीला त्यांना मार्केट दिलं. ते यशस्वी झालेत का सांगा मला? आई बाप तोडले, भाऊ तोडला आणि साडू जवळचा झाला. सासरा म्हणजे त्याचा देव झाला, सासू म्हणजे जागृत देवस्थान, आणि सगळे मेवणे म्हणजे देवीची रूप. तिरशू डमरू घेऊन हाती आले. त्या माणसाचा म्हातारपण चांगलं गेलं का वाईट गेलं एवढं सांगा. पैशाच्या घमेंडीमध्ये निम्म्या सर्व्हिसवाल्यांनी कधी एकादश केली नाही, कधी सोमवार केला नाही, कधी आईबापाला वाकले नाही. घमेंट. सोमवार जरी असला ना, आला काळी पिशी घेऊन. रिटायर झाल्यावर येडे झाले, येडे. इकडून परसाद घेतले, खाशीन कोणी?